सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये देऊन आपण आपल्या चेहऱ्यावर महागडं फेशियल आणि ट्रीटमेंट करतो. पण खरं सांगू का, कधी कधी त्याचा पाहिजे तसा रिझल्ट ना आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. उलट आपल्या चेहऱ्यावर त्या केमिकल असलेल्या प्रोडक्टमुळे रिॲक्शन दिसायला लागतात आणि ग्लो येण्याची अपेक्षा आपण करतो आणि चेहऱ्यावर येतात पिंपल्स आणि भरपूर काळेपणा. तर आज आपण घरच्या घरी पार्लरपेक्षाही अतिशय सुंदर रिझल्ट देणारा एक साधा सोपा घरगुती उपाय करणार आहोत. त्यासाठी आजची ही होम रेमेडी शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा. सोबतच किचनमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. कुठेही बाहेर जायचं नाही, एकही रुपया खर्च करायचा नाही, तरी तुम्हाला पार्लरपेक्षाही छान रिझल्ट घरच्या घरी मिळेल. तर चला, आजच्या घरगुती उपायासाठी इथं तुम्हाला दिसतोय पहिला घटक, तो म्हणजे बीट. आता बीट ना आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर असतं, कारण आपल्या चेहऱ्यामध्ये जी कोलेजन लेवल वाढवायची असते किंवा मेंटेन करायची असते, याच्यासाठी बीट भरपूर फायदेशीर असतं. सोबतच आपल्या चेहऱ्यावर पिंकिश ग्लो येण्यासाठी आपण बीटाचा वापर करतो. तर इथं ना एक बीट मी घेतलेला आहे, त्याची व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायची आणि हे बीट आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला बीटचा रस पाहिजे, तर या पद्धतीनं तुम्ही किसणीवर किसून बीटचा रस घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही मिक्सरवर याची पेस्ट बनवून सुद्धा त्याचा रस घेऊ शकता. आता मी इथं फक्त एका वेळच्या यूजसाठी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी अर्ध बीट आहे ते किसणीवर व्यवस्थित किसून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ना गाळणीच्या मदतीनं आपल्याला एका वेळच्या यूजसाठी साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतका रस लागणार आहे. तेवढा रस मी इथं काढून घेते, कारण या रसामुळे आपल्या चेहऱ्यावर एक लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट मिळतो, सोबतच पिंकिश असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर मिळतो. आता दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ थोडंसं रवाळ आणि दाणेदार असतं, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नॅचरल एक्सफोलिएट होण्याचं काम होतं. सोबतच स्किन लाईटनिंग आणि ब्राईटनिंग प्रॉपर्टीज तांदळाच्या पिठामध्ये भरपूर असतात. हल्ली तर कोरियन ग्लास स्किन प्रत्येकालाच आवडते, त्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा नक्की तुमच्या स्किन केअरमध्ये वापर करा. आता पुढची गोष्ट आपल्याला इथं अजून ॲड करायची आहे, ती म्हणजे ॲलोवेरा जेल. आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, रिंकल्स, फाईन लाईन्स, वाढत्या वयाच्या खुणा हे सगळं कमी करण्याचं काम ॲलोवेरा जेल करतं. यासाठी थोडंसं मी इथं ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एकमेकांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता पुढची अजून एक गोष्ट मी इथं ॲड करणार आहे, ती म्हणजे कच्चं दूध. आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे ते म्हणजे कच्चं दूध. आता कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे आपल्या स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो लगेच सॉल्व्ह होतो. यासाठी कच्चं दूध आपण इथं वापरलेलं आहे. आता इथं आपल्याला एकदम दूध न घालता थोडं थोडं दूध या फेस पॅकमध्ये ॲड करून आपल्याला त्याची छान अशी स्मूथ क्रीमी कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. ज्या पद्धतीनं आपण मार्केटमधलं एखादं फेशियल घेतो त्याची जी कन्सिस्टन्सी असते ना, सेम तीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथं मेंटेन करायची आहे. यासाठी आपल्याला हा फेस पॅक 1 ते 2 मिनटं व्यवस्थित हलवत राहायचं, जेणेकरून सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये डायल्यूट होतील आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरच्या घरी आपला फेस पॅक तयार होईल. तुम्ही बघू शकता छान याचा कलर आलेला आहे आणि असाच कलर तुम्हाला हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर मिळणार आहे अगदी घरच्या घरी. कुठेही मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला हजारो रुपयाचा हायड्रा फेशियल करण्याची यापुढे अजिबात गरज येणार नाही. इतका साधा सोपा हा घरगुती उपाय आहे. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करण्यापूर्वी आपण इथं चेहऱ्याची व्यवस्थित क्लिन्झिंग करून घ्यायची आणि ती क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला मार्केटमधलं क्लिन्झर न वापरता घरच्या घरी आपण क्लिन्झर बनवणार आहोत. आता त्यासाठी एका वाटीमध्ये इथं आपल्याला थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. आता ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्या चेहऱ्याचे बरेचसे प्रॉब्लेम्स दूर करतं आणि सोबतच आपण इथं घेणार आहोत ते म्हणजे कच्चं दूध. आता कच्चं दूधसुद्धा याच्यामध्ये क्लिन्झिंग प्रॉपर्टीज भरपूर असतात. आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा भरपूर वापर होतो. फार पूर्वीपासून दूध स्किन केअरसाठी वापरलं जातं. तर इथं तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर कोमट करून किंवा गरम केलेलं थंड करून दूध तुम्ही इथं वापरू शकता. आता या दोन्ही गोष्टींना आपल्याला एकमेकांमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून मार्केटसारखाच रिझल्ट देणारं हे घरगुती क्लिन्झर तुम्हाला वापरता येईल आणि चेहरा आपला स्वच्छ असेल. त्या स्वच्छ चेहऱ्यावर जेव्हा आपण कुठलाही फेस पॅक अप्लाय करतो तर त्याचे डबल बेनिफिट आपल्याला स्किनमध्ये मिळतात. छान हे मिक्स करून आपला घरगुती क्लिन्झरसुद्धा तयार झालेला आहे. सोबतच आपला फेस पॅकसुद्धा आपण 1-2 मिनटं तसाच ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे तो पण छान ॲक्टिवेट होऊन या दोन्हीचे बेनिफिट आपल्याला स्किनमध्ये एकत्र बघायला मिळतील. चेहऱ्याची क्लिन्झिंग सोबतच चेहऱ्याची स्क्रबिंगसुद्धा एकत्र होणार आहे फक्त या 2 स्टेपमुळे. तर चला, आता या दोन्ही गोष्टी तयार करून झालेल्या आहेत. आता याचे ॲप्लिकेशन मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात अगोदर ना आपला चेहरा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. इथं मी थंड पाण्याने चेहरा फक्त धुवून घेतला होता आणि त्याच्यानंतर आपण हे घरगुती क्लिन्झर तयार केलेलं आहे ना, त्याने आपला चेहरा छान स्वच्छ करायचा.
बघा, एका वापरामध्येच तुम्हाला चेहऱ्यामध्ये इतका छान बदल जाणवेल, कारण कच्च्या दुधामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डलनेस, ड्रायनेस आलेला असतो ना, तो दूर होतो. चेहरा मॉइश्चराइज आणि सॉफ्ट दिसायला लागतो. तर ह्या कॉटन पॅडच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने तुम्ही हे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. थोडंसं आपल्याला चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे, थोडंसं टॅपिंग करायचं आणि त्यानंतर आपल्याला चेहरा व्यवस्थित थंड पाण्यानं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ही स्टेप तुम्ही केली तर त्याच्यानंतर कुठलाही फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय केला ना, तर तुम्हाला त्याचे डबल बेनिफिट मिळणार आहेत, अगदी घरच्या घरी. तर चला, इथं चेहऱ्याची व्यवस्थित मी क्लिन्झिंगसुद्धा करते. जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा आला असेल आणि वर्षानुवर्ष तो कमी होत नसेल ना, तर ह्या दोन्ही स्टेप तुम्ही आठवड्यातून 3 वेळा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. पण हो, त्याच्या अगोदर एकदा ह्या सगळ्या गोष्टींची पॅच टेस्ट नक्की करून बघा. आणि यापैकी एखादा घटक तुम्हाला असं वाटतं की मला सूट होत नाही, तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर चला, चेहरा मी छान स्वच्छ केला आहे आणि तुम्हाला इतर दिसतच असेल चेहरा किती छान स्वच्छ झालेला आहे. आता त्यानंतर आपण तयार करून घेतलेला हा फेस पॅक जो आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती छान असा अप्लाय करायचा आहे. आता चेहऱ्याची क्लिन्झिंग केल्यामुळे चेहऱ्याचे पोर्स ओपन झालेले आहेत आणि हा फेस पॅक आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन छान काम करेल. आणि रात्रीच्या वेळी आपण हा फेस पॅक चेहऱ्यावर लावतो, त्यामुळे संपूर्ण रात्रभर आपली स्किन रिलॅक्स आणि रिपेअर होत असते. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याची चमक बघून इतकं आश्चर्य आणि अमेझिंग वाटेल की पार्लरमध्ये जाऊन आता तुम्ही एकही रुपया खर्च करणार नाही. दररोजच्या बिझी शेड्यूलमुळे फक्त 5 ते 10 मिनटं तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या स्किनला दिलीत ना, तर तुमची स्किन कायम हेल्दी आणि ग्लोईंग राहील. तर हा फेस पॅक आपल्याला खालून वरच्या दिशेने व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. आता इथं मी रेग्युलरली फेस पॅक लावते, त्याच्यामुळे मी सिंगल लेअर अप्लाय केली. जर तुम्हाला भरपूर काळपटपणा असेल तर तुम्ही डबल लेअर याच्यावरती अप्लाय करू शकता. आता 10 मिनटं आपल्या हा स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी, सुकूट देण्यासाठी तसाच ठेवायचा आहे. आता हा थोडासा सुकलेला आहे, थोडासा ओलसर आहे. या कंडिशनमध्ये आपल्याला चेहऱ्याची छान अशी मसाज करायची. आता चेहऱ्याची मसाज केल्यामुळे ना, आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डर्ट्स असतील, डेड स्किन असेल, तर ते निघून जायला मदत होते. चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे चेहरा आपला नॅचरली ग्लो करायला लागतो. थोडासा इथं पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला त्याच्यामुळे मसाज करता येते. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही इथं चेहऱ्यावरती मसाज करायचे आहे. चेहऱ्यावरती थोडीशी मसाज केल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती थोडीशी टॅपिंगसुद्धा करायचे, जेणेकरून आपल्याला छान रिलॅक्सेशन वाटतं. आता छान इथं या दोन्ही स्टेप आपण फॉलो केल्या की मग आपल्याला चेहरा व्यवस्थित जो आहे तो थंड पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे. कमालीचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्की बघायला मिळतील. कधी कधी घरगुती होम रेमेडी एखाद्याला पटकन रिझल्ट देतात, एखाद्याला उशिरा रिझल्ट मिळतो. पण याच्यामध्ये थोडासा विश्वास आणि कंटिन्युटी असेल तर तुम्हाला सुद्धा नक्की रिझल्ट मिळेल. तर बघा, इतका अमेझिंग रिझल्ट तुम्हाला अगदी पहिल्या वापरामध्ये मिळेल. 2 ते 3 शेड इतकी स्किन तुमची लाईटर झालेली तुम्हाला दिसेल अगदी पहिल्याच वापरामध्ये. तर छान चेहरा स्वच्छ करून घेतलेला आहे. चेहऱ्यावरची जी काही घाण, धूळ, मिट्टी होती ही सगळी निघून चेहरा आपला छान सॉफ्ट झालेला आहे, गुळगुळीत झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी जे कुठलं मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होतं ते लावा किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही लावू शकता. आता संपूर्ण रात्रभर या सगळ्या गोष्टी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अमेझिंग असे रिझल्ट तुमच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा बघायला मिळतील. तर चला मैत्रिणींनो, पटकन तुमच्यासोबत रेडी टू गो असा लुक शेअर करते. या घरगुती होम रेमेडीमुळे तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज लागणारच नाही, सोबतच तुम्हाला जास्त मेकअपची सुद्धा गरज लागणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.